नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आपण घेतलेला आहे बेडवरील सोयाबीनला डवरणी कोळपणी करता येईल का, याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, बेडवरील सोयाबीनला डवरणी करता येते, परंतु त्याचे नुकसान जे आहे हे आपल्याला फायद्यापेक्षा जास्त नुकसान त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। कारण की माझा जो अनुभव आहे, कारण की आपण असंच नाही बोलत, आपण जे पहिल्यांदा प्रॅक्टिकली केलेलं आहे ते तुम्हाला अनुभव मी माझा शेअर करणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी बेडवर लागवड केली आहे, काही शेतकरी सोयाबीनला डवरणी करतात, म्हणजे बैला सहाय्याने किंवा मग हातकोळप्याने हे डवरणी करत असतात, परंतु त्याचं नुकसान जे आहे हे तुम्हाला समोर चालून बघायला मिळते। आता समजून घ्या, हे बेड आहे आणि बेडचा मधला भाग तुम्ही हातकोळप्याने किंवा बैला सहाय्याने डवरणीने तुम्ही काढत असाल गवत, तर हे असं केल्यानंतर तुमच्या मुळ्या ज्या आहेत सोयाबीनच्या मुळ्या, हे संपूर्ण उघड्या पडलेल्या आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यामुळे सोयाबीनमध्ये त्याचा नुकसान जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल। कारण की आपण सुद्धा 1 वर्ष सोयाबीनवर डवरणी केली होती, तर त्या वर्षी सोयाबीनच्या मुळ्या जे आहे हे जास्त उघड्या आपल्याला झालेल्या बघायला मिळाल्या होत्या। हे मुळ्या आत्ता आपल्याला दिसणार नाही, परंतु जेव्हा पीक आपलं मोठं होईल तेव्हा त्याच्या मुळ्या तुम्हाला या वरच्या बाजूला हे बघायला मिळतील। आणि जे तुम्ही डवरणी केलेला भाग आहे, तो जो आपण वरचा भाग जे आहे, ही माती अशी भुसभुस झाल्यानंतर ही माती संपूर्ण नालीमध्ये वाहून येते आणि वरचा भाग थोडासा रिकामा होतो, त्याच्यामुळे मुळ्या जे आहेत हे उघड्या आपल्याला झालेल्या बघायला मिळतात। तर आपण बेडवरील सोयाबीनचं तण नियंत्रण आपण अगोदरचा विषय घेतला होता, कारण की जे शेतकरी नवीन आहेत त्यांना सर्वात जास्त प्रॉब्लेम म्हणजे हे तणाचे येत असते। तर तण सुरुवातीला आपण जे सांगितलेलं आहे की तुम्हाला पेरणीबरोबर म्हणजे 48 तासाच्या आत स्ट्रॉंग आर्मचा वापर करायचा आहे, जेणेकरून जे तण आहे हे तुमचं उगवणार नाही। आणि त्याच्यानंतर ज्यांच्या शेतामध्ये पेरणीबरोबर काही तण उगवलं होतं बारीक, त्यांना आपण सांगितलं होतं की स्ट्रॉंग आर्मबरोबर तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणलं होतं की राऊंड अप 50 मिली। तेव्हा हे जे तण तुम्हाला दिसत असेल आता हे केना वगैरे हे थोडंसं 2 पानावर असेल, तेव्हा हे झाड जेव्हा इथून निघत होतं तेव्हा हे 2 पानावर होता, तेव्हा याच्यामध्ये जर राऊंड अपचा वापर केला असता तर याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल तण दिसलं नसतं। तर हे सुद्धा या ठिकाणी चूक झालेली बघायला मिळते आपल्याला। आणि आता समोर ह्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने तर डवरणी वगैरे करू नका, तुम्हाला तणनाशक मारून ह्याच्यामध्ये संपूर्ण कवर जे आहे हे करता येते। तुम्ही 2 प्रकारे याच्यामध्ये तण नियंत्रण जे आहे करू शकता, ते म्हणजे एक तर एक तुम्ही नालीमध्ये सोयाबीनमधलंच, परंतु हुड लावून, जास्त सोयाबीन पडणार नाही, पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण शेतामध्ये घ्यायचं आहे तणनाशक। त्याच्यानंतर तुम्ही नालीमध्ये हुड लावून सोयाबीनमधलं तणनाशक थोडंसं हार्ड डोस वगैरे घेऊन तुम्ही नालीमध्ये किंवा वरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही हुड लावून घेऊ शकता, जेणेकरून तणाचं नियंत्रणसुद्धा होईल चांगल्या पद्धतीने आणि गवतसुद्धा चांगल्या पद्धतीने मरेल। एखाद्या वेळेस झाडावर जरी पडलं तरी त्याला शॉक बसणार नाही। तर अशा पद्धतीने तण नियंत्रण जे आहे हे बेडवरचं तुम्हाला करता येईल। आता या ठिकाणी बघू शकता, आता जर याला मजुरीने जर खुरपतो म्हटलं तर भरपूर पैसे लागतात। आणि तणनाशक तुम्हाला घ्यायचं आहे, केना जर गवत असेल जास्तीत जास्त, तर सर्वात बेस्ट तणनाशक जे आहे हे तुम्हाला शाकेद तणनाशक त्या ठिकाणी बेस्ट काम त्या ठिकाणी करणार आहे। तर शाकेद तणनाशक तुम्हाला केण्यासाठी जबरदस्त तणनाशक त्या ठिकाणी ठरणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बेडवरील तणाचं नियंत्रण जे आहे हे तुम्ही या पद्धतीने करू शकता। धन्यवाद।